स्पर्धेचा अंतिम दिवस फायनल डे या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती थेट प्रक्षेपण यूट्यूबवरती आपण पाहू शकाल। या सामन्याचा मनमुराद आनंद घेऊ शकाल। पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन। पहिला चेंडू राईट आर्म, राऊंड विकेट। पहिल्या चेंडूवरती अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका। चेंडू काहीसा आउटफील्ड संत असल्याने चेंडू थांबतोय का तर नाही आहे, चेंडू जातोय तो सीमा रेषा पार। धावा मिळतील 4, हा येतोय। सुंदररित्या फटका वीरेंद्र सेवाग याची मात्र आठवण आली। चांगला असा स्क्वेअर कट पाहायला मिळाला। अप्रतिम टायमिंग विश्वेश पाटील याच्या माध्यमातून। ज्यावेळेस फटका व्ही शेप मध्ये मारलेला फटका, गॅप शोधली आणि मात्र त्याला थेट डिपॉझिट केले लॉंग ऑनच्या क्षेत्रामधून। वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर, हा येणारा दुसरा चौकार। अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विश्वेश पाटील आणि त्याचा साथीदार फलंदाज ऋषभ शिलदनकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टायगर लेन्स सासवणे या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते। अभिषेकच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार। या वेळेसच्या चेंडूवरती फर्स्ट विकेट डाऊन बाय टायगर लेन्स। एक मंडलाला देणगी आलेले एक भरघोस देणगी आलेले आहे। वसंत वाकडे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाची देणगी आलेली आहे मंडलाला आणि त्याच रतने तसेच श्यामजी कदम यांच्याकडून मित्रांनो तब्बल 5000 रुपयाची देणगी आलेली आहे। या सर्व दानशूर देणगीदारांचे मंडळाच्या वतीने सहर्ष आभार व्यक्त करतोय आणि मात्र घेऊन चलतोय या मैदानावरती। पहिला लागलेला झटका टायगर लेन्स सासवणे या संघाला विश्वेश पाटीलचे 2 नेत्रदीपक चौकार आपण पाहिले आणि त्याच रीतीने पहिला लागलेला धक्का तिसऱ्या चेंडूवरती। वन डाऊन साठी नवीन आलेला फलंदाज सुशांत स्ट्राइक एंड वरती पंचांकडून गाठ घेतोय आणि मात्र खेळण्याची संधी। अभिषेकच्या तिसऱ्या चेंडूवरती मात्र त्याला सफलता ब्रेक थ्रू मिळून देतोय आपल्या संघासाठी जोगेश्वरी माता आवास या संघाकडून। पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करतोय। यावेळेस चेंडू काहीच पंचांकडे तिरक्या नजरेने पाहिले जरूर, परंतु पंच काय सांगतायत, दोन्ही हात जमिनीला समांतर, धाव घ्या लिहून अवांतर। या एक धावेच्या मदतीने पाहायला गेलं तर मात्र 9 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय। एक गडी मात्र बाद झालाय, तो टायगर लेन्स सासवणे या संघाचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि मात्र चांगली अशी गोलंदाजी अभिषेकच्या माध्यमातून पाहायला मिळते। कमबॅक जरूर केले। यावेळेसचा चेंडू धीम्या गतीचा चेंज ऑफ पेस केला होता। शेवटच्या मोमेंट वरती बोट फेरली आणि मात्र फलंदाजाला काय पाहिजे होतं, गती पाहिजे होती, ती मात्र गतीच दिलेली नाहीये आणि मात्र बॉडीवरती चेंडू आदळतोय। हा चेंडू आलाय डॉट। अद्यापपर्यंत 2 चेंडू फलंदाजाच्या नावावरती राहिल्यानंतर 2 चेंडू मात्र कमबॅक केलेत। एक विकेट त्याच्या नावावरती। लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, दिशा मात्र खराब निवडली आणि मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय। दुहेरी धावसंख्येमध्ये धावफलक जाऊन पोहोचते डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती। षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक। मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 आपण नेत्रदीपक चौकार विश्वेश पाटीलच्या माध्यमातून लागल्यानंतर काहीशी गोलंदाजीमध्ये पडझड होती, ती मात्र त्याने सुधारली, टप्प्यामध्ये बदलाव केला आणि मात्र
परिवर्तन हा सृष्टीचा बडा नियम आहे. या परिवर्तन काळाच्या गरजेनुसार केला पाहिजे. यावेळेसच्या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. ये दिल मांगे मोर हा येतोय. हॅपी मिनिट. यापुढील होणारे सामने जय हनुमान फकीरपाडा, त्याच नंतर जागृती थळ आणि मात्र कणकेश्वर झिराट या तिन्ही संघांना मी विनंती करतोय, आपण मात्र 1 वाजता उपस्थित इथे रिपोर्टिंग करणं गरजेचे असणार आहे. चांगल्या प्रकारचे सामने, तिन्ही संघ क्वालिफाईड झालेत आणि मात्र चांगल्या प्रकारे सामने होतील यात मात्र माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं 14 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. एक गडी बाद झालाय टायगर लेन्स सासवणे या संघाचा. नवीन आलेला गोलंदाज षटक क्रमांक 2च्या मोर्चावरती रणजित रोगे, रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू 40+ मध्ये सुंदररित्या कामगिरी करत असतो. सदरक्षणाय खलनिग्रणाय हा त्यांचा ब्रीदमंत. रणजित रोगे इन बॉलिंग मार्क. ओव्हर नंबर 2च्या मोर्चावरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पंचांच्या डावीकडून गोलंदाज सज्ज होतोय. समोर फलंदाज रिषभ शिलदनकर स्ट्राईक एंड वरती. प्रथमच खेळण्याची त्याला सुवर्ण संधी. पहिलाच चेंडू. पहिला चेंडू हलकासा लेग ब्रेक पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटला टप्पा पडल्यानंतर काटा किर केलाय. अक्षरशः वलय प्राप्त केलं या चेंडूने आणि मात्र विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये ओमकार आहे. ओमकारने सुंदररित्या किपिंग त्याच्या माध्यमातून स्विंग इन अ मिस हा चेंडू डॉट. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती रणजित रोगे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू ऋषभसाठी. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. हा चेंडू टाकणं पडलंय मागा. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून धिरकावून दिलाय एवन क्वालिटीचा ब्रँडेड. चला मित्रांनो, या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते. 20 रन्स इन स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. यावेळेसचा चेंडू काय घडतंय मित्रांनो. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी कदाचित 2 वरती आली. स्क्वेअर लेग सोडून जाणारा हा चेंडू होता. बाय वन गेट वन ची फ्री जणू काही किराणा मालमध्ये ऑफर चालू होती. ती ऑफर फलंदाज टायगर लेन्स सासवणे या संघाने उठवली आणि मात्र 2चा भृदंड जोगेश्वरी माता आवास या संघाला पडलाय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 22 रन्स. 22 धावा. खराब गोलंदाजी, एक षटकार आल्यानंतर मनोवैज्ञानिक दबाव मैदानाच्या वरती रणजित रोगेवरती पाहायला मिळतोय. लेग ब्रेक केलाय पुन्हा एकदा. अक्षरशः लॉंग ऑनच्या डोक्यावरून क्लिअर करणारा ब्रँडेड षटकार. चांगल्या प्रकारे बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिले. पहिला चेंडू डॉट आणि नंतर काय केलं ऋषभने, दोन्ही चेंडूंना पार्किंग लॉट दाखवलंय. अक्षरशः 28 रन्स, 28 धावा धावफलकावरती लागतायत. रणजित रोगेवरती मित्रांनो आक्रमण चढवलंय. अद्यापपर्यंत ऋषभ शिलदनकर ऑन फायर आपल्या बॅटचा जोहर दाखवतोय. आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न. कॉटन बॉलची सुवर्ण संधी, परंतु यष्टीरक्षकाचा झालाय गोलंदाजाला सहारा आणि मात्र ऋषभ बॅक टू द डग आउट.
चला मित्रांनो, सेकंड विकेट डाऊन बाय टायगर लेन्स सासवणे. पाहायला गेलं तर ऋषभ शिल्दनकर 2 षटकार मारून मात्र तंबूच्या आश्रयाला परत गेलाय. रणजित रोगेने इथे कमबॅक करून दाखवलंय. आपल्या संघासाठी एक ब्रेक थ्रू पाहिजे होता, जो संघाला अडथळा निर्माण करत होता. काहीशी डोल्यामध्ये जी काही मात्र घाण जाते तशा पद्धतीने तो काहीसा अडथळा संघासाठी ठरत होता. त्या प्रकारे त्याला बाद केलं आणि मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. नवीन आलेला बॅटर मयूर स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. हलकीशी बॅटची लेमन कट, रुबी कट किंवा मित्रांनो चायनीज कट म्हणूया. चेंडू लॉंग स्टॉप एरियामध्ये घोषांकित क्षेत्र आहे त्या परिसरामध्ये चेंडू गेलाय. एक धाव वाढली जाते आणि धावफलक जाऊन पोहोचतंय 29 धावा. 29 रन्स इन स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मैदानावरती चांगले असं संमिश्र षटक म्हणूया. या षटकामध्ये विकेट आणि षटकार सुद्धा पाहिलेत. या वेळेसचा चेंडू बॅकफूट वरती पंच पॉवरफुल फटका 440 चा दिलाय झटका. कमॉन DJ षटकार. चला मित्रांनो, यापुढील होणारा सामना जय हनुमान सातिर्जे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान डिंगडोंग सातिर्जे असा सामना असणार आहे. 35 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण. 2 विकेट गेलेल्या आहेत. ते म्हणजे टायगर लेन्स सासवणे या संघाच्या. दुसरं षटक रणजित रोगे यांचं खूप सारं महागडं म्हणता येईल. त्यामध्ये 3 षटकार आपण पाहिले. नवीन येणारा गोलंदाज ओमकार. यावेळेस चेंडू हलक्यात प्लेस केलंय आणि मात्र पुश केलाय. फलंदाज इथे खुश राहिलाय. सिंगल इथे पूर्ण आणि मात्र 36 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. ओमकार राईट आर्म राऊंड विकेटचा मारा आपण पाहतोय. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करते. 7 ते 8 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय. एक हायम ॲक्शन, जोरदार अपील, लेग बिफोर द विकेटचं जोरदार अपील उचलून पकडलंय आणि फलंदाज इथे पायचीच्या स्वरूपात. थर्ड विकेट डाऊन बाय टायगर लेन्स सासवणे. चला मित्रांनो, मयूरची जागा भरून काढण्यासाठी नवीन येणारा फलंदाज विघ्नेश 22 जर्सी क्रमांकाची परिधान करून इथे मात्र स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. विघ्नेश एक उंचखुरा शरीरयष्टीचा देहबोली. कशा प्रकारे फलंदाजी पाहायला मिळते. हा चांगला चेंडू ओमकार याचा. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगर पद्धतीची गोलंदाजी. बाहेरच्या दिशेने वलय प्राप्त होते. स्विंग इन अ मिस. हा चेंडू आलाय डॉट. चांगल्या प्रकारे स्थिती म्हणता येईल. धावफलकावर आपण पाहिलं तर 36 धावसंख्येवर 3 विकेट डाऊन झाल्यात. त्या म्हणजेच टायगर लेन्स सासवणे या संघाच्या जोगेश्वरी माता संघ काहीचं वर चष्मा पाहायला मिळतोय. काहीचं कमबॅक केलंय जोगेश्वरी माता आवास या संघाने. चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा येणारा हा डॉट चेंडू. काहीचं प्रेशर क्रिएट केलंय ते मात्र टायगर लेन्स सासवणे या संघासमोर. पहिल्या षटकामध्ये पाहिले 2 चौकार. विश्वेश पाटील बाद झाल्यानंतर ऋषभने 2 षटकार मारले. त्याच नंतर काहीशी पडझड, धावसंख्येचा फ्लो काहीसा कमी होतोय. पहिल्या 2 षटकामध्ये जो अंकगणित श्रेणी आलेख होता ना तो उंचवत होता. आता मात्र फ्लो कमी होतोय. इथे पुन्हा एकदा लगातारचा तिसरा चेंडू. इथे डॉट. वा बाई वा, सुरेख गोलंदाजी बाय ओमकार. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. या गोलंदाजाने इथे मात्र जरूर कमबॅक करून दाखवले. एका फलंदाजाला मयूरला तंबूचा रास्ता दाखवून लगातारचा तिसरा चेंडू एका जागी स्तब्ध ठेवलंय ते विघ्नेश याला. पुढील चेंडू राऊंड विकेटचा मारा. मोठा ब्लास्ट. या चेंडू मध्ये आहे वजन. धावा मिळतील आधा डझन. डी
तिने 42 धावा स्कोर कार्ड वरतीला जाऊन पोहोचतायत. 3 गडी बाद झाले टायगर लेन्स सासवणे या संघाचे. 3 षटकाचा खेळ इथे पूर्ण. षटक चांगलं होत होतं परंतु सुरुवात गोड केली होती परंतु शेवट तितकासा गोड झालेला नाहीये. जोगेश्वरी माता संघाचा गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. परंतु आता नवीन येणारा गोलंदाज भैरवीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येणारा गोलंदाज अमोल राणे गोलंदाजीच्या मार्कवरती. डावकुरे आताचा फलंदाजी आणि मात्र गोलंदाजी तितकीच चांगली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. जोगेश्वरी माता आवाज संघ सर्वप्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर आणि मात्र आमंत्रित केलं होतं टायगर लेन्स सासवणे या संघाला. चांगली अशी फलंदाजी अद्यापपर्यंत, चांगली धावसंख्या म्हणूया, दोन्हीकडे सामना अद्यापपर्यंत समसमान म्हणूया. 50-50% राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू फलंदाज इथे तयार नाही आहेत. पंचांनी काय ठरवलंय? मृत घोषित चेंडू डेड घोषित ठरवलेला आहे. चांगल्या प्रकारे स्थिती. फलंदाज इथे रेडी नव्हता, गोलंदाज रेडी होता परंतु दोघांचं संभाषण किंवा दोघजण रेडी पाहिजे. लेग ब्रेक अक्षरशः फ्लाइट दिली होती या चेंडूवरती. आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला. हलक्यात ऑन साईडच्या दिशेने मनगटी फटका आपण खेळत असताना फलंदाजाला पाहिलाय आणि मात्र चिकी रन्स इथे कंप्लीट होते. 1 धावेच्या मदतीने 43च्या घरामध्ये धावपळक जाऊन पोचते. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना अद्यापपर्यंत विघ्नेश एका बाजूने मगाचपासून पाहायला गेलं तर 3 चेंडू डॉट झाल्यानंतर त्याच्या बॅटमधून एक घणाघाती प्रहार पाहिलाय परंतु आता अशा प्रहारांचीच गरज आहे. मोठ्या फटक्या मारण्याचा जरूर प्रयत्न. गुडलेन स्पॉट वरती चेंडू होता. हलका चेंडू बाहेरच्या दिशेने काढण्याची हातोटी आहे ती मात्र गोलंदाज अमोलकडे आणि मात्र यष्टीरक्षण पाहायला गेला तर क्लोज किपिंग करतोय तो म्हणजेच ओमकार. चांगला असा संमिश्र सामना म्हणूया. यावेळेस फास्टर वन पद्धतीचा चेंडू अक्षरशः उडवलाय. चे बॅट मधून सुमधुर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. सिक्सर. या षटकाराच्या मदतीने 49 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेचा चेंडू वा भाई वा. सुंदररित्या चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा जास्तीचाच काटा बदललेला आपण पाहतोय. 90 डिग्री मध्ये काटकोनामध्ये अक्षरशः टप्पा पडल्यानंतर त्याचा मात्र पायाचा वेध घेतलाय किंवा मात्र पॅडवरती अडललाय मित्रांनो चेंडू. चांगली गोलंदाजी. यावेळेस चेंडू हलक्यातने स्टेअर केले आणि मात्र या चेंडूवरती रनआउटचा चान्स बनला असता परंतु पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडणं गरजेचं होतं. 50 अप. 50 धावा अर्धशतक संघाचं टायगर लेन्स संघाचं इथे पूर्ण होतोय. सासवणे संघ आणि मात्र एकीकडे जोगेश्वरी माता आवाज संघ दोन्ही नामांकित संघ. या दोन्ही नामांकित संघामधील बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बिग बॅटल. यावेळेस चेंडू ऑफ ब्रेक होता. हलक्यातने स्टेअर केलंय तिथे रनआउटचा मौका आणि मात्र सुंदररित्या रनिंग म्हणता येईल आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. पाहता पाहता 4थ्या षटकाचा पूर्वार्धाचा खेळ इथे पूर्ण. 51 धावा धावपलकावरती लागल्यात आणि मात्र 52 धावांचं 52 रन्सचं इथे लक्ष ठेवलंय ते मात्र जोगेश्वरी माता आवास या संघासमोर. या दुसऱ्या पूर्वार्धाचा खेळ इथे पूर्ण. उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडणार काय बिघडणार याची देही याची डोल्याचं पृथक्करण करण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक आमचे गुरुवर्य सौरभजी भुरे यांच्याकडे. धन्यवाद. तोपर्यंत डीजे मास्टर यशला देऊया सुमधुर संगीताची संधी. चला टॉस करून घ्या. जय हनुमान सातीरचे विरुद्ध जय हनुमान डिंगडॉंग या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. तत्पूर्वी चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी सौरपुरे नवगाव मनपूर्वक स्वागत करतोय. गेली 5 दिवस आपण ही यूट्यूबवरती लाईव्ह स्पर्धा पाहतोय आणि ही यूट्यूबवरती लाईव्ह स्पर्धेसाठी सहकार्य मिळालंय ते दिलीपजी राऊत, अजितजी राऊत आणि विकी कदम
या तिघांच्या माध्यमातून येथे लाईव्ह स्ट्रीम आपण पाहतोय. एके लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून आपण यूट्यूबवरती या सामन्यांचा आनंद घेतोय. चला टॉस केला जातोय. प्रतीक सुर्वे आमचे मित्र यांच्या हस्ते इथे टॉस केला जातोय. एक सुप्रसिद्ध प्लंबर प्रतीक सुर्वे. ते कबड्डी सारखा नाही टॉस उडवायचा, टॉस खाली पडला पाहिजे. टॉस जिंकलेला आहे जय हनुमान डिंगडॉंग या संघाने इथे मात्र टॉस जिंकलेला आहे. बघूया इथे आपल्याला पाचवा संघ सुपर 6 मध्ये कोणता दाखल होणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूण 6 संघ येथे सुपर 6 मध्ये पोहोचतील. 6 संघ इथे बक्षिसाचे हकदार राहतील. 4 संघ जय हनुमान फकीरपाडा, BCC अगरसुरे, कनकेश्वर जिराड, जागृती थळ असे 4 संघ पोहोचलेत. 5वा संघ 1 वाजता या संघाने येथे उपस्थिती दर्शवायची आहे याची नोंद घ्या. लाईव्ह ऐकत असतील तर ती नोंद येथे आपण घ्यायची आहे. तर नक्कीच येथे महिला वर्गाने येथे कुणाला जेवणाची व्यवस्था येथे झालेली आहे. चिकन भाकरी तुम्हाला मिळू शकते. येथे मैदानाच्या बाजूलाच एक स्टॉल लावलेला आहे आणि नक्कीच येथे चिकन भाकरी खा. स्वादिष्ट जेवण आहे, घरचं जेवण आहे आणि आपल्या माणसांना मोठं करा. चला मित्रांनो, घेऊन चलतोय या शानदार मैदानावरती. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. पहिल्या चेंडूवरती दणक्यात सुरुवात. चेंडू जाईल लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर, चौकार. पहिल्या चेंडूवरती ऋषभ शिलदणकरचा खराब चेंडूचा येथे मात्र खरपूस समाचार घेतलाय. ऋषभ येथे चांगली सुरुवात येथे केली होती. यावेळच्या चेंडूवरती फटका लटकला होता मात्र चेंडू गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. प्रशांत आणि सुशांत येथे मात्र चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तत्पूर्वी येथे मात्र 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 52 धावांचं लक्ष आहे. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात मिळणं अपेक्षित आहे. ते ओमकार येथे मैदानावरती देत असताना एक चांगला बॅटर आहे, एक सलामीवीर म्हणून ओमकारने अनेक मैदानांवरती चांगला खेळ केलाय. यावेळच्या चेंडूवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. येथे चिकी रन घेण्याचा प्रयत्न सुरक्षितरित्या येथे क्रीजमध्ये पोहोचलेत. धावसंख्या 1 ने येथे वाढेल. धावसंख्या पोहोचेल 7 वरती. 7 धावा धावफलकावरती. ऋषभ शिलदणकर येथे पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर येथे मात्र चेंडूमध्ये 2 वेळेला बदल करतोय. कारण बदल गोलंदाजाकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण इथे आपण शॉर्ट क्रिकेट खेळतोय, 4 षटकांचा सामना खेळतोय. टेस्ट क्रिकेट किंवा वन डे क्रिकेटमध्ये गोलंदाज कधी कधी प्लॅनिंगने गोलंदाजी करत असतात की एकाच टप्प्यावरती टाकून आउटस्विंगर गेल्यानंतर एखादा चेंडू इनस्विंगर टाकतात. हे चित्र पाहत असतो. परंतु येथे मात्र स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडूवरती धावा किती मिळणार? यस सिटी चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. सुपर डुपर. वेलकम वेलकम वेलकम. चौकार.
आकाश गुरवच्या बॅटमधून येथे सुंदर असा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला. वीरेंद्र सेहवाग, गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण खऱ्या अर्थानं या स्ट्रोकने ताजी झाली आहे. आणि अशा प्रकारचे हे प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक आपण या मैदानावरती पाहतोय. धावसंख्या इथे 4ने बदल होईल. 11 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 11 रन्स लॉस ऑफ विदाउट लॉस फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऋषभ वरती थोडासा दबाव. प्रतिषटक 13ची सरासरी राखायची आहे. 4 चेंडूंमध्ये 11 धावा आल्यात. आकाशचा फटका सुंदर अप्रतिम ऑफ स्टंपला शफल होऊन चेंडूला इथे मात्र ऑन साईडला खेळले. लॉफ्टेड फटका. चेंडू जाईल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषा पार. मनीष गुरवच्या बॅटमधून आलेला, माफ करा, आकाश गुरवच्या बॅटमधून आलेला दुसरा चौकार. यावेळेला मात्र सुंदररित्या ड्राईव्ह मारतायत कारण धावा आलेल्या आहेत. कोणती घाई करायची नाहीये. हे फलंदाजांना दोन्ही चांगलंच ठाऊक आहे. धावफलकावरती 1ने बदल होईल. धावसंख्येमध्ये इथे 16 धावा धावफलकावरती आल्यात. 16 रन्स, 16 धावा धावफलकावरती. बाहेर गेलास काय चला सामन्याला सुरुवात करायची आहे. शुभम शिलदणकर येथे गोलंदाजी मार्क वरती. बघूया शुभमने एका मॅच मध्ये परवाच्या दिवशी चांगली गोलंदाजी केली होती. तो शुभम येथे गोलंदाजीसाठी आलाय. थोडासा दबाव शुभम वरती असणार आहे. 15 धावा धावफलकावरती आल्या आहेत. माफ करा, 16 धावा धावफलकावरती आल्या आहेत. पहिला चेंडू लेंथ बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. लेग बाईचा इशारा पंचांकडून. येथे मात्र एक डिक्लेअर स्वरूपाची धाव धावफलकावरती मिळेल. कारण धावा आल्या पाहिजेत. लेग बाईजने येऊ देत, बाईजने येऊ देत, बॅटने येऊ देत, अवांतर स्वरूपाच्या येऊ देत. फलंदाजाला धावांची भूक असते. राईट आर्म ओव्हर द विकेटने ते गोलंदाजी शुभम शिलदणकर करतायत. कनकेश्वर यांकडून मारा करत असताना यावेळचा चेंडू फुल टॉस. आकाशला इथे मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्येमध्ये होते बदल. धावसंख्या 18 वरती पोहोचली आहे. 18 धावा धावफलकावरती. 18चा आकडा. आज 18 जानेवारी सुद्धा आहे. विनोद कांबली यांचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस. सर्वात यंगेस्ट द्विशतक झळकावणारा खेळाडू. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पुढील चेंडू. 18 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू
आकाशचा मिडल झालेला नाही. चेंडू चेंडू हवेत मिड ऑनच्या दिशेने. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येते मात्र चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, मात्र लॉंग ऑन मधून ऋषभ शिलदणकर पोहोचलाय. धावसंख्या 1 ने येथे मात्र वाढेल. धावसंख्या 19 वरती पोहोचली आहे. 19 रन्स विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. राईट अमोर द विकेटने पाहूया या षटकातील पुढील चेंडू. ओमकार मात्र या चेंडूवरती ऑफ स्टंपला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. शुभम शिलदणकरचं हे षटक या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट ठरताना दिसतंय, कारण आतापर्यंत त्याने 3च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. सुरेख गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, अचूक गोलंदाजी, भेदक गोलंदाजी शुभम शिलदणकर यांची. सुंदर, अप्रतिम, मॅग्निफिसंट गोलंदाजी. हार्ड लेनचा चेंडू होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूला एक्स्ट्रा बाउन्स मिळालाय. चेंडू येते मात्र डॉट. धावसंख्या स्थिर. धावफलकावरती 19 धावा. शेवटचा यावेळेचा चेंडू फुल टॉस. मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय चेंडू. लॉंग ऑफ, सीमारेषा बाहेर, चौकार. धावसंख्या पोहोचली 23 वरती. 23 रन्स. 23 धावा धावफलकावरती आल्यात. अजून जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 29 ची गरज. 12 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये शुभम शिलदणकरने केली आहे. आतापर्यंत त्याने या षटकामध्ये 7च धावा इथे खर्च केल्यात. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम येथे गोलंदाजीचा नजराणा इथे या षटकामध्ये केला. एक शेवटचा चेंडू खराब पडला. त्या चेंडूवरती मात्र ओमकारने येथे चौकार लगावलाय. ओमकार खेळतो वैयक्तिक 2 चौकारांच्या सहाय्याने येथे 11 धावांवरती खेळतोय. तर आकाश 2 चौकारांच्या मदतीने वैयक्तिक तो सुद्धा 11 धावांवरती खेळतोय. आयोजकांकडून येथे मात्र सूचना देण्यात येते की जय हनुमान सातीरजे विरुद्ध जय हनुमान डिंगडॉंग या 2 संघांमध्ये जो सामना आहे त्या सामन्यामध्ये जर तुम्ही फिक्सिंग केलीत तर तुम्हा दोन्ही संघांना बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या. फिक्सिंग करायची नाहीये. चला वळूया सामन्याकडे. पहिला चेंडू विश्वेश पाटीलचा समोरासमोर पकडलाय. ट्रोकश यॉर्कर. फलंदाज आहे ते मात्र बाद. षटक क्रमांक 30 सुरू आणि 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती येथे विकेट मिळवली आहे. अभिषेक पाटील येथे मैदानावरती येत आहेत. अभिषेक पाटील म्हटलं की या काही वर्षांपूर्वी जर आपण अभिषेकला खेळताना पाहिलं ना तर आयकॉन खेळाडू म्हणून सुद्धा अभिषेकला मी बऱ्याच वेळेला पाहिलं आहे. कोकबनच्या मैदानावरती आयकॉन खेळताना पाहिलं आहे. त्यानंतर काशीच्या मैदानावरती सुद्धा, सिडकोलीच्या मैदानावरती सुद्धा त्याला आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना पाहिलं आहे. तोच अभिषेक येथे मात्र मैदानावरती आलाय. ओके, अभिषेकचा खेळ येथे बहरणार का? विश्वेशचा हा चेंडू अभिषेकने आल्या आल्या उडवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. येतोय दणक्या, दे धक्का, घे चक्का, षटकार. धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजून 23 धावांची गरज. 10 चेंडू 23 ची गरज आहे. हे षटक या सामन्यामध्ये खूप इम्पॉर्टंट ठरणार. प्रतीक भगत यांनी विश्वेश पाटीलला इथे मात्र काय मंत्र दिलाय. लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग, डीप मिडविकेट, काव कॉर्नर, शॉर्ट मिडविकेट असं लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे. ऑफ साईडला 4 खेळाडू तैनात ठेवलेत. अभिषेकचा फटका इथे मात्र फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येथे चेंडू खाली पोहोचलाय. झेल पकडला फलंदाज. अभिषेक पाटील येथे मात्र बाद.
हवेमध्ये गेला. लॉंग ऑफ मध्ये येथे मात्र मयूर काजारेने येथे मात्र चांगला झेल पकडलाय. निखिल शिळदनकर येथे मात्र खुश झालेत. नऊ चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 23 धावांची गरज. षटकार आला परंतु येथे मात्र अभिषेकचं मैदानावरती राहणं खूप गरजेचं होतं. विश्वेशने अखेर आपला डाव साधला. प्रतीकने दिलेला कानमंत्र येथे मात्र यशस्वी झालाय. प्रतीक विकेट किपिंग करत असताना नक्कीच कधी कधी विकेट किपरला बॅट्समनची पोझिशन समजते. विकेट किपरला बॅट्समॅनचा टान समजत असतो. विकेट किपरला बॅट्समनची खेळण्याची शैली माहिती असते. त्यामुळे विकेट किपर आणि गोलंदाज या दोघांमधलं संभाषण होणं, दोघांमधलं आय कॉन्टॅक्ट होणं हे खूप गरजेचं असतं. दोघांमध्ये हातवारे होणं हे खूप गरजेचं असतं. तरच विकेट मिळण्यामध्ये खूप सारी मदत होत असते. पाहूया चेंडू. यावेळचा चेंडू LBW फलंदाज येथे मात्र गोल्डन डकचा शिकार होतोय. अमोल राणे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. षटकार आला होता. सामना थोडासा आपल्या बाजूने झुकला होता. पुन्हा एकदा सामना येथे मात्र टायगर लेन सासवणे संघाच्या बाजूने झुकते. नावातच टायगर आहे आणि टायगर सारखी कामगिरी येथे मात्र करताना आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केलाय विश्वेश. यासाठीच ओळखला जातो. महत्त्वाच्या क्षणी चांगली बॅटिंग त्याची होत असते. महत्त्वाच्या क्षणाला त्याची चांगली गोलंदाजी होत असते. षटकार खाल्ल्यानंतर येथे मात्र त्याने अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवली आहे. चेंडू थोडासा लूज पडला. त्या लूज चेंडूवरती षटकार मिळाला. त्यानंतर येथे मात्र स्टंप टू स्टंप, लाईन टू लाईन येथे मात्र त्याने गोलंदाजी केली आहे. स्टंप अटॅकवरती गोलंदाजी केली आहे आणि 2 विकेट मिळवल्या. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज जिंकण्यासाठी आता मात्र ओव्हर हॅट्रिक मिळवली आहे. ओके 8 चेंडू 23 धावा. यावेळचा चेंडू लेग स्टंपवरती येथे पिच झाला होता. लेग स्टंप पिच झाल्यानंतर चेंडू येथे मात्र थोडासा इथे मधल्या यष्टीच्या वरून गेलाय. ओमकार इथे मात्र ऑफ स्टंपला शफल झाले होते. ओके ओमकार शेवटच्या चेंडूवरती येथे मात्र एक चांगल्या फटक्याची गरज असणार आहे. 7 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. ओके हा चेंडू ओमकारने उडवलाय. चेंडू खूप काळ हवेत शुभम शिळदनकरच्या डोक्यावरून येतोय. मॅग्निफिसंट षटकार. षटकार आलाय. मोक्याच्या क्षणी येथे मोठा फटका आलाय. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. जबरदस्त येथे सामना इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकणारा सामना, टायगर लेन सासवणे की जोगेश्वरी माता आबास. या अगोदरचा चेंडू ओमकारने सोडून दिला होता. त्यावरती सिंगल डबल धाव आली असती किंवा मोठा फटका ट्राय केला असता तर वेगळं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं असतं. ओव्हर हॅट्रिक मिळवली आहे विश्वेशने. या षटकामध्ये 12 धावा सुद्धा खर्च केल्यात. सामन्याचे इक्वेशन बदललं जाते. 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. सामना इथे मात्र बनलाय. चला स्पीडअप करा. आज फायनल डे आहे त्यामुळे सहकार्य करा. अजून आपल्याला इथे 6 सामने अजून खेळवायचे आहेत याची नोंद घ्या. 1 वाजलेला आहे. विघ्नेश येथे मात्र गोलंदाजीसाठी येतोय. विघ्नेश काजारे येथे गोलंदाजीसाठी येत आहेत. माजी खेळाडू टायगर लेन सासवणे संघाचे राजू काजारे यांचे सुपुत्र येथे गोलंदाजीसाठी. पाहूया विघ्नेश जर्सी नंबर 22 जिंकण्यासाठी येथे मात्र जोगेश्वरी माता आवाज संघाला 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 2 बिग स्ट्रोकची गरज असणार आहे. पाहूया 3 आले तर सोने पे सुहागा. जोगेश्वरी माता आवाज संघासाठी ओमकार स्ट्राइक एंडवरती आहे. विघ्नेश 6 चेंडू. ओमकारचा पहिलाच फटका येते मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती यॉर्कर. चांगली सुरुवात, ड्रीम सुरुवात या षटकामध्ये झाली आहे कारण चेंडू येथे डॉट आलाय. सुंदर गोलंदाजी वाईड लाईन वरती यॉर्क करण्याचा प्रयत्न सफल झालाय गोलंदाज. 5 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. बघूया मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठा फटका येणार का? मोठा फटका इथे मारला जाणार का?
क्रिकेट ये अनिश्चितताओं का खेळ आहे और हर प्रेडिक्शन फेल आहे. अनिश्चितीच्या या खेळामध्ये कोण वरचा ठरतोय, फलंदाज की गोलंदाज? बघूया चेंडू. यावेळचा चेंडू चांगला आहे की वाईट आहे? पंचांनी इशारा दिलाय वाईटचा. वाईट चेंडूने ते मात्र एका धावेची बळकटी मिळते. एका धावेने ते मात्र समीकरण बदललं जाईल. 36 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता मात्र 5 चेंडूंमध्ये 16ची गरज. 2 6 1 चौकार किंवा 2 6 2 दुहेरी धाव. बघूया इथे कसं समीकरण सोडवणार ओमकार. आखू टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, सक्सेसफुल फटका, जबरदस्त अफलातून फॅब्युलस षटकार. आज सामना येथे मात्र अजून रंगतदार स्थितीमध्ये आहे, कारण जिंकण्यासाठी आता मात्र 4 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. 4 चेंडू 10 धावा, 10 धावा 4 चेंडूंमध्ये पूर्ण करायच्या आहेत. जोगेश्वरी माता आवास की सासवणे, सासवणे की आवास, कोण संघ येथे बाजी मारतोय? सुपर 6चं तिकीट कोणाला मिळणार? ओके, हा चेंडू यावेळचा लोअर फुल टॉस चेंडू, चांगला यॉर्क करण्याचा प्रयत्न, 1 धाव तर आरामात पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. एक धाव इथे खूप महत्वाची आहे. मैदानावरचं वातावरण येथे मात्र चिघळलंय. येथे मात्र काय घडलंय की 1 धाव सेव्ह करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. रन आउटची विकेट मिळाली असती. दोन्ही फलंदाज येथे मैदानावरती सेट आहेत. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून येथे मात्र धावा येत आहेत. वातावरण मैदानावरती चिघळलं जात आहे. विधानसभेमध्ये नक्कीच जसं वातावरण गरमागरम असतं ना, तशा पद्धतीचं वातावरण येथे मात्र नक्कीच गरमागरम झालंय. 3 चेंडू 8 धावांची गरज. 1 6 की 2 चौकार ओमकार मारणार. 3 चेंडूंचा निकाल येथे येणं अपेक्षित आहे. बघूया 3 चेंडू. या चेंडूवरती मिडल झालेलं नाहीये. चेंडू खूप काळ हवेत. प्रशांत झेल खाली पोहोचलाय, झेल पकडलाय. फलंदाज ओमकार येथे मात्र बाद. सन्मान्य अनिलजी घाणेकर यांना मी विनंती करतोय, कृपया आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि चौकार किंगसाठी शूज यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. सन्मान्य अनिलजी घाणेकर यांनी यायचं आहे. या चेंडूवरती फटका चांगला खेळला गेलाय. चेंडू जाणार का लॉंगॉनच्या दिशेने? 1 धाव तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. बघूया 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळाल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू 6 धावांची गरज. बघूया 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना नौखार संघाचा आपण बऱ्याच वेळेला नामकरण करत असतो. राजाने बऱ्याच वेळेला 1 चेंडूमध्ये 6 धावाची गरज असताना सामना जिंकून दिलेला आहे. तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 चेंडू 6 धावा ब्रँडन टेलर, शिवनारायण चंद्रबॉल यांनी सुद्धा 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना येथे षटकार मारलेले आहेत. बघूया इथे 1 चेंडू 6 धावा निघणार का, काढणार का? 1 चेंडू विघ्नेश येथे मात्र चांगला फेकणार का? टायगर लेन सासवणे संघासाठी हा चेंडू खूप महत्त्वाचा आहे. मोठा फटका येणं हे जोगेश्वरी माता आवाज संघासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. बघूया
सुंदर सामना, जबरदस्त सामना, रंगतदार सामना. क्रिकेट ये अनिश्चितताओं का खेळ आहे और हर प्रोटेक्शन फेल आहे. या अनिश्चिततेच्या खेळामध्ये पाहूया इथे बॅट्समन वरचढ ठरतोय की गोलंदाज वरचढ ठरतोय. चला, जिंकल्यानंतर कोणी आतमध्ये जाऊ नका. चला, गोलंदाज विघ्नेश, एक चेंडू 6 धावांची गरज. अनिल फलंदाजीसाठी आलाय. यावेळेला मात्र विघ्नेशने उडवलाय खंबा. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज येथे मात्र बाद होतोय आणि हा सामना जिंकलाय टायगर लेन्स सासवणे या संघाने. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन.